लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीसाठी मध्य मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिली आहे। खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब अधोरेखित झालेली आहे। त्यामुळे गेल्या 4 दशकापासून सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात आपल्या कार्यानं अढळ स्थान निर्माण करणारे वसंत गीते हेच नाशिकला प्रगतीपथावर नेऊ शकतील, असा ठाम विश्वास वसंत गीते यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। भयमुक्त ड्रग्जमुक्त नाशिक, तरुणांच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीची कोंडी सुटणार, गोदामाईचं संवर्धन या वचनांची पंचसूत्री जाहीर करून त्यांनी विधिमंडळातील आगामी वाटचालीचे संकेत दिलेले आहेत। या पंचसूत्रीमुळे मतदार वसंत गीते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत। वसंत गीते यांना मिळणाऱ्या समर्थनात दिवसेंदिवस वाढ होत असून ते विक्रमी मतांनी विजयक होतील, असा विश्वास देखील यावेळी वसंत गीते यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मी 16 प्रभागमधील सर्वांना आवाहन करत आहे, या विधानसभेसाठी नाशिक मध्यमधून नाशिकचे माजी महापौर, माजी आमदार श्री वसंतभाऊ गीते हे मशाल निशाणी घेऊन उभे आहे आणि वसंतभाऊंचा पूर्वानुभव आपल्याला आहे। स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस, सगळ्यांना जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा माणूस, आपल्याला असा योग्य उमेदवार लाभला आहे। आपण सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणून महाआघाडी विकास आघाडी बळकट करावी, मी अशी सगळ्यांना विनंती करत आहे। क्रमांक 16 मध्ये माजी महापौर, माजी आमदार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचंड उत्स्फूर्त प्रमाणात जोरदार स्वागत होत आहे। आज चांगलं उत्तम नेतृत्व, ड्रग्जमुक्त नाशिक, भयमुक्त नाशिक, महिलांना चांगलं संरक्षण मिळावं यासाठी भाऊ नेहमीच प्रयत्नात राहिलेले आहे आणि मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 16 मधून अतिशय उत्स्फूर्त प्रमाणे महिलांनी औक्षण करून भाऊंचं स्वागत केलेलं आहे। भाऊ प्रचंड मताने निवडून येतील हा आमचा विश्वास आहे। भयमुक्त नाशिक, ड्रग्जमुक्त नाशिक, आजची जी तरुण पिढी जी विळख्यात अडकत चालली त्याला भाऊ नक्कीच मुक्त करतील। याच्यासाठी आपल्याला भाऊंना निवडून आणून द्यावा लागेल, हीच सगळ्यांना विनंती। आज या ठिकाणी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। प्रमुख सांगतो की ह्या नगरीमध्ये 16/11/1956 रोजी बाबासाहेब स्वतः मिळून आले। आजचा हा पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिवशी महायुतीचे आमचे महाआघाडीचे वसंतभाऊ यांची इथं प्रचार रॅली आहे। या रॅलीमध्ये मी आवाहन करतो दलित तरुणांना की त्यांनी लाखोच्या संख्येने यावे, वसंतभाऊला प्रचंड मताने विजय करावे, कारण की या नशेतून बाहेर काढायचं असेल, बेरोजगारी त्याला भेटली पाहिजे, तर सक्षम असा उमेदवार मिळाला पाहिजे जो फक्त वसंतभाऊ गीते आहे। एवढंच म्हणणं। विकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवार वसंतराव भाऊ गीते यांची प्रचार फेरी माझ्या प्रभागामध्ये सुरू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सगळ्याकडून लोक सहभागी झालेले आहे आणि मला असं वाटतं का ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। आज प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांची प्रचार रॅली आहे आणि ह्या प्रचार रॅलीला प्रभाग 16 मधून अतिशय चांगला आणि उत्कृष्ट प्रतिसाद आहे। संख्येने महिला इथं उपस्थित आहेत। आज वसंतभाऊ गीते यांचा नाशकात अतिशय चांगलं असं प्रस्थान आहे। ते माजी आमदार आहेत आणि अतिशय विकास पुरुष या दृष्टीने सगळ्या प्रभागातले लोक त्यांना बघत आहेत आणि महाविकास आघाडीचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं एक आश्वासन लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत। नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणून वसंत गीते यांच्या प्रचार रॅलीचा आज प्रारंभ झाला। उपनगर परिसरातील इच्छामणी गणपती या ठिकाणाहून गणरायाचं दर्शन घेत प्रचार रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर रामदास स्वामी नगर, गांधीनगर, राहुल नगर, पंचशील नगर आदी भागातून प्रचार रॅली मार्गस्थ झाली। वसंत गीते यांच्या समर्थनार्थ निघालेल्या प्रचार रॅली प्रसंगी माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी, सुमन ओहळ, विजय ओहळ, प्रशांत दिवे, दीपक ननावरे, माजी नगरसेविका वंदना मंचंदा, अनिल जोंधळे, मनीष वडणे, सुनील जाधव, राजू थेटे, प्रवीण नवले, माजी महापौर विनायक पांडे आदींचा समावेश होता। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आणि वसंत गीते यांचे समर्थक यांचा सक्रिय सहभाग होता।
संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.